मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली क्युरेटिव्ह पिटिशनवर आज कोर्टानं काही निर्णय घेतला अशा प्रकारच्या बातम्या आज या ठिकाणी विविध माध्यमातून येत आहेत। जर ती याचिका स्वीकारली तर निश्चितच सकल मराठा समाजाला या ठिकाणी आनंद होईल, परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे। वस्तुस्थिती अशी आहे की 6 तारखेला बेंच या संदर्भामध्ये लंचमध्ये विचार करणार होतं, परंतु कदाचित त्या दिवशी त्यांनी त्याच्यावर कसलाही विचार केला नाही। पण आज जे काही फिरवलं जातंय ते 6 तारखेचं सर्क्युलेशनची ऑर्डर आहे आणि त्या सर्क्युलेशन ऑर्डरप्रमाणे ही जी काही याचिका विचारार्थ आहे त्या ठिकाणी क्युरेटिव्ह ही 24 जानेवारी 2024 साठी त्यांनी सर्क्युलेट केली याचा अर्थ स्वीकारली असं होत नाही। सर्क्युलेट केली याचा अर्थ एवढाच आहे की त्या दिवशी न्यायालयाने त्या संदर्भात कसलाही विचार केला नाही। आता कदाचित ते 24 तारखेला त्यावर विचार करतील, चर्चा करतील इन चेंबर, फक्त त्यांच्यामध्येच, आणि त्यानंतर ते ठरवतील ही याचिका आपल्याला स्वीकारायची का फेटाळायची। आणि जर स्वीकारली तर ते याचिकाकर्त्याला त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी लेखी त्या ठिकाणी ते सांगू शकतात, त्या पद्धतीचा आदेश ते करू शकतात, किंवा सर्क्युलेशन 24 तारखेला आणखीन पुढे जाऊ शकतं। म्हणजे सगळी अस्थिरता आहे। आजही सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशनवर कसलाही विचार केलेला नाही। ही वस्तुस्थिती आहे। 6 डिसेंबरचं सर्क्युलेशन जे होतं ते सर्क्युलेशन 24 जानेवारी 2024ला पुढं ढकललंय, एवढीच यातील सत्यता आहे। बाकी सगळ्या वावड्या आहेत। म्हणून मराठा समाजानं ही याचिका स्वीकारली, अशा कसल्याही याच्यामध्ये लक्ष न देता याचिका स्वीकारली तर आपल्या सगळ्याला आनंद झाला असता। परंतु आज ही याचिका स्वीकारली नाही आणि कदाचित मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन संपवण्यासाठी, त्या आंदोलनाचा पाठिंबा कमी करण्यासाठी आणि आंदोलनाची जी डेडलाईन त्यांनी दिली तिचं जे काही प्रेशर सरकारवर आहे हे कमी करण्यासाठी ह्या सगळ्या बातमीचा या ठिकाणी उपयोग करून घेतला जातोय। आणि जुनं 6 डिसेंबरचं सर्क्युलेशन आज या ठिकाणी प्रसारित करून त्यामधून काहीतरी अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो टोटल चुकीचा आहे। आणि सध्याचं मराठा समाजाचं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची हवा काढण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।